गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। यथा नदीनां बहवः अम्बुवेगाः समुद्रम् एव अभिमुखाः द्रवन्ति तथा तव अमी नरलोकवीराः विशन्ति वक्त्राणि अभिविज्वलन्ति। हा 28वा श्लोक आहे. मी संधी फोडून वाचतोय मुद्दाम. यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगाः विशन्ति नाशाय समृद्धवेगाः तथा एव नाशाय विशन्ति लोकाः तव अपि वक्त्राणि समृद्ध वेगाः. हे दोन श्लोक आपण बघतो आहोत. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्राला सन्मुख करून वाहतात, त्याप्रमाणे मनुष्य लोकातील वीर हे आपला नाश करून घेण्याकरिता सर्व बाजूंनी पेटलेल्या तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. त्रिभुज प्रदेश तुम्हाला माहिती असेल, गंगेचा अनेक मुखांनी ती जाते. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे पतंग नाश करून घेण्याकरता अत्यंत वेगाने प्रदीप्त अग्नीत शिरतात, त्याचप्रमाणे हे संपूर्ण लोक अत्यंत वेगाने नाश करून घेण्याकरता तुझ्या मुखात शिरत आहे. अग्नी ही जी काही ईश्वराची अनंत अशी जाणीव आहे बघा. तर पंचमहाभूतांमधलं ईश्वराच शक्ती स्वरूप, पुरुष स्वरूप, शक्ती जेव्हा कार्यात येते तेव्हा त्या शक्तीचं शक्ती स्वरूप राहत नाही, ते पुरुष स्वरूप होत. लक्षात घ्या, हा फार महत्वाचा विषय आहे तसा. म्हणून पुरुष आणि प्रकृती असं म्हटलं जातं. म्हणजे प्रकृती कार्यात आली की पुरुष होते. तुमचं मन कार्यात आलं की मनोमय पुरुष तयार होतो. प्राण कार्यात आला की प्राणमय पुरुष कार्यात होतो. लक्षात घ्या. म्हणून शक्ती कार्यान्वित झाली, ज्या भूमिकेतनं कार्यान्वित होते ती ज्ञान भूमिका म्हणजे पुरुषाची जाणीव आहे. लक्षात घ्या. पुरुष प्रकृतीचं करेक्ट अनालिसिस या दृष्टीने आपण विचार केला म्हणजे आपल्या लक्षात येईल. सहज आलं म्हणून मी सांगितलं तुम्हाला की ही जी आहे अग्नितत्व, हे अग्नितत्व स्वतःमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी समाविष्ट करून घेण्याची किंबहुना भस्मसात करण्याची ताकद राखते. आपल्या शरीरामध्ये एवढं मंद ज्वलन आपण शिकलो ना शाळेमध्ये, आहे की नाही? पण हे मंद ज्वलन मोठे मोठे मांसाचे तुकडे सुद्धा जाळून टाकतं. लक्षात ठेवा. मांसाहारी लोक खातात ना मांस, बरोबर आहे ना? ते जाळून टाकत. एवढी ताकद त्या ज्वलनामध्ये आहे. लक्षात ठेवा. तुम्ही खारी खाता की नाही? खारी, त्याने मी मांस म्हटल्यानंतर पाटील साहेब लागली जमाला असं घ्यावं लागले म्हणून म्हणते खारी खाता ना तुम्ही. खारी किती कडक असते, दाताने चावत नाही, बरोबर आहे की नाही? पण ज्यांचे दात चांगले आहेत ते खारीक खातात. एवढी कडक खारीक सुद्धा त्या अग्नी तत्वामधनं भस्मसात होते.
आणि नुसती भस्मसात होत नाही. लक्षात घ्या, ईश्वर कुठलीही गोष्ट उगाचच करत नाही. किती सूक्ष्म जावं लागतं बघा प्रत्येक ईश्वराच्या कृतीमधून, म्हणजे विश्वरूप दर्शन कळतं का आहे हे प्रकरण. आणि आता तर शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. आम्हाला खूप आठवण येतं ते ठाकूर नव्हते म्हणून. खूप मोठा भाग त्यांचा बुडाला त्याच्यामुळे. वाईट वाटलं माझं. ऐकलं तुम्ही ना? हा. परंतु त्याचा उपयोग होतोय आहे की नाही. म्हणजे प्रत्येक कृतीला काहीतरी उपयुक्तता यायला पाहिजे, म्हणजेच ते कर्म निष्कर्म्यात बदलते बघा. हे परिवर्तन आहे. म्हणून ही परिवर्तनाची क्रिया जी घडते ही अग्नी तत्वाच्या जाणीवेतून घडते. म्हणजे ते नुसतेच राख करते असं नाही, ती पूर्णतः त्या गोष्टीला परिवर्तन करून मोकळी होऊन जाते. म्हणून ज्ञानाग्नी पेटवावा लागतो. आणि तो ब्रह्मत्वेशी पेटवावा लागतो. ब्रह्मतत्वाच्या जाणीवेनी जेव्हा तुकारामांनी ज्ञानाग्नी पेटवला तेव्हा काय झालं? फिरविला घट फोडिला चरणी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. असा अग्नी पेटवावा लागतो. ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळली करणे असे. तेव्हा कुठं ते परिवर्तन प्रक्रिया घडते. म्हणून अग्नी तत्व हे अशा प्रकारचं आहे. म्हणून या संपूर्ण विश्वरूप दर्शनामध्ये अग्नीचा भाग फार मोठ्या प्रमाणात दिसतोय आपल्याला. त्याच्या लवलवत्या त्या दाढांमधनं आणि जिभांमधनं अग्नीच्या ज्वाळा उभारलेल्या दिसत आहेत. ते अग्नी तत्व संपूर्ण ब्रह्मांडाला प्रलयाच्या जाणीवेतून परावर्तित करून टाकते. आणि कुठं परावर्तित करत आहे? त्याच्या स्वस्थानापाशी निज धामात परावर्तित करते. हे कसं झालं विश्वरूप दर्शन? त्या अर्जुनाला भयंकर वाटत होतंय, म्हणजे आपल्याला ते भयंकर का दिसतं. म्हणून आता हे करोना व्हायरसचा जो सगळा चालू आहे प्रकरण सध्या, यांनी खूप छान पाठवलंय. परवा तुम्ही ग्रुपवर ते बंद करा म्हणून सांगितलंय, म्हणजे करोना व्हायरस वरती काही टाकू नका असं सांगितलंय. पण यांनी खूप चांगल्या सूचना सर्वांनाच माहित आहे. एवढं घाबरण्यासारखं काही नाहीये त्याच्यामध्ये. हा अग्नी पेटवा. मग उन्हात फिरा, काय हरकत नाहीये फिरायला. लक्षात आलं का? हा, उन्हात फिरा. आणि आतला जो अग्नी आहे तो तप्त व्हायला पाहिजे. म्हणून आता हा एक भौतिकातल्या गोष्टी त्या, त्याच्यामुळे कोणी म्हणतं लसूण खा, कोणी म्हणतं लवंग खा, काही हरकत नाही. मसाल्याचे पदार्थ खा, गरम करून खा, खूप चांगल्या गोष्टी आहेत त्या, आहे की नाही. आणि याच्यामुळे ते आपोआप जळून जाणार आहे. आणि जर अगदी, आणि एकतर कसं आहे, आपण साधे सर्दी पडशीची लोक आहोत. आपल्याला काही करोनाचे खूप काही अजून तरी काही मला वाटत नाही आपल्या ह्याच्यात. आणि आता दिवस तर उष्ण होत जाणार आहे, त्याच्यामुळे याची खूप काही भीती बाळगावी असं काही नाहीये. त्याच्यामुळे आपले शांत बघा या मंथेपर्यंत काय होते, म्हणजे आपल्याला ऑटोमॅटिक कळेल काय होते ते, आहे की नाही. ईश्वराची लीला आहे, पण त्याला ते जाळून टाकायचे सगळं. लक्षात घ्या. म्हणून होळी पौर्णिमेमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की होळी जेव्हा रात्री पेटवतात तेव्हा त्या होळीच्या ज्वालांमध्ये विविध हे जे पतंग वगैरे जे असतात ना, सूक्ष्म जीवाणू जे सगळे असतात ते सर्व मरून जातात. म्हणून प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी धार्मिक म्हणजे ईश्वराच्या धर्माची जाणीव आहे. लक्षात ठेवा. हे का करायचं, कशासाठी करायचं. आणि पूर्वी सुद्धा, आता हे रंगपंचमी हा वेगळा प्रकार आहे, पण धुळवड म्हणजे ऍक्च्युली कसं होतं, पूर्वी ती जी पेटवल्या जायची ना राख, ती व्हायची, ती लावायची अंगाला. रक्षा झाली आपे आप असं म्हणतं. गुरुकृपेमुळे तुकाराम म्हणतात, महाराज म्हणतात की सर्व आमचं गणगोत्र वगैरे सर्व गेलं, जळल्या गेलं, आणि झाली रक्षा आपे आप असं म्हणतात.
शरीर ज्याचे त्यासी दिले. खूप सुंदर आहे ते. तुकाराम महाराजांची बीज परवाच झाली, पण अत्यंत सुंदर काव्य. साधना काय करावी लागते हे समजून घ्यायचं असेल तर तेवढं एक काव्य आयुष्यभर जरी वाचत राहिला ना माणूस, तरी सगळं कळतंय बघा. काही गरज नाही काय करण्याची. परंतु हे जे गणित आहे आणि त्यांनी जी मूळ साधना केलेली आहे या स्टेजवर येण्यासाठी, ती जी सोहम साधना आहे, ती सोहम साधना तर लोकांना माहितीच नाही, वारकरी लोकांना. पंढरीसी कोणीतरी जा रे विठुला पहारे, आहे की नाही? एवढा फरक आहे. त्यामुळे या गोष्टीत आपल्याला फारसं शिरायचं नाही. आपल्याला कळलं आपल्या जागी ठेवावं, आहे की नाही? त्याप्रमाणे आपण करूयात. पण त्यांना म्हणायचंय काय, ज्याप्रमाणे पतंग नाश करून घेण्याकरता अत्यंत वेगाने प्रदीप्त अग्नीत शिरतात, त्याचप्रमाणे हे संपूर्ण लोक अत्यंत वेगाने नाश करून घेण्याकरता तुझ्या मुखात शिरत आहे. पण हे नुसता नाश नाहीये, हा लक्षात ठेवा. म्हणजे ईश्वराच्या अति मानसिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो, तेव्हा त्याला संपूर्ण गोष्ट कळत असते. आपल्याला फक्त नाश दिसतोय, पण त्याच्या मानसिकतेमध्ये या नाशाला कुठल्या परिवर्तनाच्या परिघातून बाहेर काढून पुढच्या नियोजनात टाकायचं आहे आपल्याला कसं कळणार? आपल्याला कळूच शकत नाही ते, कारण इतकी अधोदृष्टी आहे. त्यामुळे ही दृष्टी कळली पाहिजे. मग ही कळत नाही ना आपल्याला. मग भक्तांनी काय करायचं? साधं गणित, ईश्वरा तू करशील ते पूर्व दिशा, माझा काही नकार नाही. बघा आलं ना समर्पण. रिजेक्शन काही करायचंच नाहीये. अरविंद म्हणतात रिजेक्ट करा. रिजेक्शन काय करायला सांगितलंय? अहंकार. अहंकाराने जे मला सतत वाटत राहतं ते रिजेक्ट करायचंय. एकदा अहंकारच रिजेक्ट झाला आपल्यामधनं की सगळं ऍक्सेप्टन्सच आहे, म्हणजे समर्पण. बघा कशा स्टेजेस आहेत या. आता हे समजून घेतलं पाहिजे ना, नाहीतर तुम्ही नुसतं रिजेक्शन ऍस्पिरेशन सरेंडर करत बसाल. तसं नाहीये ना ते. रिजेक्शनच्या स्टेप शिवाय सरेंडर होऊ शकत नाही. प्रॉब्लेम तिथे. म्हणून तुम्ही रिजेक्ट करायचा आहे तो फक्त मी आणि माझ्या अहंकाराच्या जाणीवा रिजेक्ट करायच्या आहे. मग जे घडेल ते, जे म्हणजे वाईटातलं वाईट माझ्या समोर मी मरताना पाहणं, ठीक आहे, यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. अवघड आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे ही प्रत्येक घटना ईश्वराच्या दृष्टिकोनातनं पुढच्या परिवर्तनाला ते वस्तुत्व. तर आपलं काय असतं, आपल्यावरती प्रसंग येतो तेव्हा मग आपल्याला दुःख वाटते. पण तोपर्यंत जोपर्यंत प्रसंग येत नाहीये तोपर्यंत आपल्याला तयार करायचंय, ही साधन आहे. म्हणून मरणाचे स्मरण असावे. मरणाचं म्हणजे कुठल्याही दुःखाचंही, की मला दुःख होऊ शकतं, या दुःखातनं मला बाहेर पडायचं हे स्मरण पण असलं पाहिजे. मरण हे द्योतक आहे, अंतिम दुःखाचं द्योतक आहे. पण काहीही घडू शकतं ना आपल्या आयुष्यात. चालता चालता सुद्धा पाय मोडून पडू शकतो, होतं की नाही असं. मग पण त्याच्यासाठी दुःख न करता ईश्वरा माझ्या चांगल्यासाठीच केलं हे परिवर्तन. म्हणजे मी घरातच बसावं, आता मी कुठे जाऊ नये, शांत बसावं, तुझंच नाव घ्यावं, याच्यासाठी हा सगळा प्रयोग ईश्वराने केलाय असं समजा. नाही तर मला काय एवढी कामं बाहेर पडली आहेत, बँकेचे एवढे सध्या डिपॉझिटचे माझे आउटडेट होत आलेले आहे, मला बँकेतच जायला मिळतं, बँकेचा बॅलन्सच माहित नाही. आता मार्च महिना आलाय, काहीतरी ते परत पुढचं सगळं करायचं व्यवहार. या गोष्टी आपण जर आजारी पडलो असू ते शांतीत राहावं ना घरात. काय होईल, काय होणार आहे, होऊन काहीच होत नाही, कळतंय. पण तरी सुद्धा
आपण अशांत राहतो. पण ही तयारी आपण केली तर ईश्वरा तू केलं ना, हा ठीक आहे, चला हरकत नाही. सध्या माझे दिवस सगळे चांगले आहेत ना, चला ईश्वरा तुझे आभार आहेत. मी जास्तीत जास्त तुझं नाव कसं घेईन. सुखमे सुमिरन करे तर दुःख काय. मग ते सुमिरन जे आहे सुखाच्या काळामध्ये ते दुःख होऊ नये म्हणून करायचंय. दुःख ही जाणीव आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलंय, दुःख ही जाणीव आहे, ही आपल्या आतली अत्यंत क्षीण झालेली शक्ती आहे, जी बाहेरच्या येणाऱ्या शक्तीला जाणीवेला विरोध करू शकत नाही. म्हणून सुखमे सुमिरन करे. पण आतली क्षीण झालेली शक्ती जागृत होऊन ती पूर्णपणे समृद्ध करता यायला पाहिजे. कुठलंही दुःख येऊ द्या, आय एम रेडी, किती झाले. त्यामुळे हा जो ज्ञानाग्नी जो आहे हा अशा प्रकारे आपल्याला पेटवावा लागणार आहे. आणि ही साधना आहे, ही साधना विश्वरूप दर्शनाच्या मार्फत अर्जुनाकडून श्रीकृष्ण करून घेतायत. की बघ, घाबरलास ना, एवढा धनुर्धर आहे, मोठा योद्धा म्हणतो, एवढ्या लोकांना मारलं म्हणतो तू, आणि आता काय कंपित झालास ना, कुठे गेलं धैर्य. म्हणालेत ना तसं. मग म्हणजे कुठेतरी ती शक्ती परत कमी पडतीच आहे, लक्षात घ्या. म्हणून त्या भूमिकेतनं ज्याप्रमाणे पतंग नाश करून घेण्याकरता अत्यंत वेगाने प्रदीप्त अग्नीत शिरतात, त्याचप्रमाणे हे संपूर्ण लोक अत्यंत वेगाने नाश करून घेण्याकरता तुझ्या मुखात शिरत आहेत. जैसे महानदीचे ओघ वहिले ठाकिती समुद्राचे अंग, तैसे आघवांची कडूनी जग प्रवेशत मुखी. जसे महानदीचे प्रवाह मोठ्या वेगाने समुद्रात येऊन मिळतात, तशी सर्व बाजूनी ही सृष्टी तुझ्या मुखात प्रविष्ट होत आहे. आयुष्य बनते प्राणीगणी करोनी अहोरात्रांची सोवाणी, वेगे वक्त मिळणी साधिजत आहाती. सर्व प्राणी समुदाय आपल्या आयुष्यरूपी मार्गाने दिवस आणि रात्र यांच्या पायऱ्या करून अत्यंत त्वरेने तुझ्या मुखात पडण्याचे साधित आहेत. म्हणजे काळ कसा दाखवलाय बघा त्यांनी, दिवस आणि रात्राला जिना म्हटलेलं आहे. म्हणून आणि हे खरंय बघा, आपण वरती जातो म्हणजे काय होतं, आपली वाढ होते, बरोबर आहे की नाही. तुम्ही तळमजल्यावर होता, तिथनं 2 जिने चढून वरती आला, आहे की नाही. तसंच दर प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र, दिवस सरळ जातो, रात्र उभी येते, कळत नाही ना आपल्याला. परत दिवस जातो, रात्र उभी येते. त्याप्रमाणे ती रात्र आपल्याला गेल्यासारखी वाटत नाही, सहज निघून गेल्यासारखी वाटत नाही. म्हणजे काळ गेल्यासारखा वाटत नाही, जाणवत नाही ना, वेळ जाणवत नाही. म्हणून मी उभं म्हटलं, एवढंच त्याचा पाठीमागे. कुठे लिहिलेलं नाहीये, माझ्या आपल्या डोक्यात आलं म्हणून सांगितलं, एवढंच. परंतु ही जी स्टेपअप आहे, या प्रत्येक स्टेप मध्ये आपण वरच्या देहाच्या दृष्टीने आपण वरच्या वयामध्ये जातो. म्हणून मन बुद्धीच्या जाणीवा सुद्धा अशा पद्धतीने वरची जर गेल्या तर या आपण जो जिना चढत असतो, मागच्या वेळा मी तुम्हाला सांगितलं की त्या 3 किल्ल्या वापरायच्या कशा त्या, बरोबर आहे की नाही. हे जिन्याचं उदाहरण होतं. तर तिथं त्या जिन्यात प्रकाश पडला पाहिजे, नाही तर नुसत्याच पायऱ्या चढत जातोय, कुठं जातोय हेच कळत नाही. कारण आपल्याला ते पुढची किती पायऱ्या चढायचे ते कुठं माहिती. 365 पायऱ्या रोज चढतो आहोत आपण. आता माझं वय झालं 65, बरोबर आहे की नाही. 65 × 365 पायऱ्या चढत आलो. आणि हे काय असं नाही मध्ये लँडिंग आलं बाबा, पण असं नाही. ते काय लँडिंग बिंडिंग काही नाही, ते चालतच राहायचं हार्ट फेल होईपर्यंत. मध्ये कुठं नाही तरी गिरणार बरं म्हणायचं, देवानी सोय तरी गेली थोडी. मध्ये येतं तरी थोडंफार थांबताही येतो. हो, इथं थांबताही येत नाही, सतत चालत राहायचं.
म्हणजे तुम्ही जे आता ते हल्ली असतं ना, पाय चालणाऱ्या मशीन वरती उभं राहायचं नुसतं, तसातला प्रकार येतो. आणि मशीन थांबवायचंच नाही, चाल किती चालतंय, आणि तो स्पीड त्याचा कायम आहे. तुला त्या स्पीडशी मॅच करता यायला पाहिजे. हे असं गणित आहे सगळं आपल्या जीवनाचं. म्हणून या भूमिकेतनं ते काय म्हणतात, या पायऱ्या करून अत्यंत त्वरेने तिच्या मुखात पडण्याचे साधित आहे. म्हणून काळाच्या स्पीड मध्ये काही फरक नाही पडत आहे. म्हणून तो काळ त्यांना त्याच्या स्पीडनी बरोबर त्या मुखात घालत आहे, असं त्यांना म्हणायचंय. जळते या गिरीच्या गवाखा, माझी घापती पतंगाची या झाका, त्याचे समग्र लोक देखा, ये वदनी पडती. त्याप्रमाणे पेटलेल्या पर्वताच्या दरीत ज्याप्रमाणे पतंगाच्या झुंडीच्या झुंडी जाऊन पडतात, पेटलेल्या पर्वत इकडे बसा की, छान काय इथं या, खाली कशाला बसाय, अहो हिंगे तुम्ही आमच्या आता बसा, खाली नाही बसा. पेटलेल्या पर्वताच्या दरीत ज्याप्रमाणे पतंगाच्या झुंडीच्या झुंडी पडतात. आता पर्वत म्हणजे होळी तुमच्या लक्षात आली आता, तर त्याच्यामध्ये जशा पतंगाच्या विविध जंतूंच्या जे दिसतही नाहीत आपल्याला, अशा प्रकारच्या वस्तूंच्या झुंडीच्या झुंडी पडतात, त्याप्रमाणे हे सर्व लोक तुझ्या मुखात पडत आहेत. पण परी जे तुले जेत प्रवेशले, ते तातलिया लोहे पाणी पा गिळले, वही वटीही पुसले नामरूप तयाचे. पण तुझ्या मुखात जेवढे काही गेले तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले. तापलेल्या लोखंडावर कुठलाही करोना पडू द्या, तो जगू शकत नाही. बरोबर आहे ना? हे सांगतात की लोखंडावर किंवा वज्रेवर पडला तो काहीतरी 20 तास जगतो वगैरे वगैरे. जाऊ दे, तो विषय आपला नाही. परंतु तेवढे सर्व तापलेल्या लोखंडावर टाकलेल्या पाण्याप्रमाणे गिळले गेले. एवढं अग्नी तत्वाचं कार्य आहे, लक्षात घ्या. हे ईश्वरी कार्य म्हणायला पाहिजे की नाही. म्हणून आपण म्हणतो की पंचमहाभूतांचा अभ्यास, त्यांच्या त्रिगुणांच्या विस्ताराची जाणीव, सत्व रज आणि तम, या सर्व भूमिका रोज एक तत्व जरी घेऊन त्याचा अभ्यास केला ना माणसाने, तरी सुद्धा तिथपर्यंत जाऊन पोचतो, ईश्वरापर्यंत. खूप सुंदर आहे हे गणित. खरं तर आपण आता अभ्यास करत नाही, पण मी आपण पूर्वीपासूनच या गोष्टीचा अभ्यास करायचा प्रयत्न करतो. कुठल्याही पंचमहाभूतात कुठलंही धरा, पृथ्वी तत्व धरा, त्याच्या आनंद विस्तार बघा, त्याच्या हे झालं कसं, इन्फिनिटी म्हणजेच परब्रह्म. लक्षात आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने तर खूप सोपं झालं ना समजायला, आहे की नाही? कारण इन्फिनिटीची डेफिनेशनच करता येईल. इन्फिनिटी ते तर काय म्हणतात, इन्फिनिटी इट्स अन आयडिया, हाऊ सो एव्हर ग्रेट इट्स अन आयडिया, असं त्यांचं म्हणणं आहे. इट्स नॉट अ नंबर, नंबर नाही आहे. इन्फिनिटी इज नॉट अ नंबर, हाऊ सो एव्हर ग्रेट इट्स अन आयडिया, असे डेफिनेशन सांगितलं जातं बरोबर इन्फिनिटीची. म्हणून ही जे अनंतत्व आहे, इथपर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल, पोचायचं म्हणजे कसं, आपण त्याच्या फक्त मुखदर्शनापर्यंतच पोचतोय. अर्जुन सुद्धा कुठं पोचला, विश्वरूप दर्शनामध्ये. कृष्ण पाहिला, विष्णू पाहिला, विष्णूच्या सर्व स्वरूप पाहिलं, त्याचं विश्वरूप दर्शन पाहिलं, आणि त्याच्याही पलीकडे तो आहेच. तर पुढचं त्याला दिसतच नाहीये काय चाललंय ते, त्याचं स्वरूप कळतच नाहीये, असंच पाहिलं ना. मग याच्यामध्ये हे मुखदर्शनच होते ना, विश्वरूपामध्ये सुद्धा अनंत कळतच नाहीये काय आहे. म्हणून तो खूप भांबावलेला आहे बरं का. आता श्लोक 30 घेऊया. आता बघू जरा.
लेलियसे ग्रसमानहा समंतात लोकान समग्रान वदनैहि ज्वलब्धि तेजोभिः आपूर्य जगत समग्रम भासहा तव उग्रः प्रतिपंती विष्णू. हे विष्णू, आपल्या पेटलेल्या मुखांनी सर्व लोकांना सर्व बाजूनी तू गिळीत आहेस. आपल्या पेटलेल्या मुखांनी तू सर्व लोकांना सर्व बाजूनी तू गिळीत आहेस आणि जिभांनी त्यांची रुची घेत आहेस. संपूर्ण जगाला आपल्या तेजाने तू व्यापले असून तुझे ते अत्यंत उग्र तेज संपूर्ण जगाला संतप्त करीत आहे. बघा काय भयंकर आपला योग आहे ना, हा विलक्षण योगायोग आहे. मी तर असं म्हणतो की ही सर्व भूमिका विश्वरूप दर्शनाची आता आली. अगोदरची भूमिका तर आपण सगळी समजून घेतली, ती ज्ञानाच्या याच्यात आपल्याला समजतही होती. पण ही भूमिका आपल्याला सद्य स्थितीमध्ये दाखवतोय ना. फक्त बघायचा दृष्टिकोन असेल तर नक्की कळणार आहे आपल्याला काय आहे ते. म्हणून सर्व आणि जीवांनी त्याची रुची घेत आहेत. संपूर्ण जगाला आपल्या तेजाने देऊ व्यापले असून तुझे ते अत्यंत उग्र तेज संपूर्ण जगाला संतप्त करीत आहे. संतप्त आहे ना. संतप्त म्हणजे नुसतं जागच्या जागीच तप्त आहे सगळं. प्रत्यक्षात एवढे काहीच करू शकत नाही अशी परिस्थिती आहे की नाही. म्हणून आणि आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणत ना, आणि येतुलियाही आरोगण करिता भुके नाही उणेपण कैसे दीपन असाधारण उदयले यया जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला का भणगा दुकाळ पाहला तैसा जिभांचा लळाट देखिला आवळुवे चाटिता तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समित नवाई भुकेलेपणाची काय सागराचा घोट भरावा की पर्वतांचा घास करावा ब्रह्म कटाह घालावा आघवाची दाढे. मुद्दाम मी 4 ओव्या घेतोय म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भाषेचं सौष्ठव पण कळतं. त्याच्यात विषय तोच आहे म्हणून मी त्या 4 ओव्या घेतोय. आणि इतकेही भक्षण करून यांची भूक यत्किंचितही शांत झाली नाही. खातातच आहेत अजून आहे की नाही. कसा याचा जठराग्नी अत्यंत प्रदीप्त झाला आहे. ज्याप्रमाणे ज्वरातून उठलेला रोगी किंवा दुष्काळात सापडलेला भिकारी खाय करतो. खाय सुटते ना, भूक लागली, B12 नॉर्मल झालं की भूक लागायला लागते. बघा तुम्ही अनुभव घेऊन बघा. मला लागली ती भूक. काय कुठे गेला आत गेलं की आपलं काहीतरी खावंसं वाटायचं. हे काय लॉजिकच नव्हतं त्याला. एनिवे त्याच्यामुळे त्याप्रमाणे ओठ चाटताना जिभांची अत्यंत वळवळ दिसत आहे. एवढा तो त्याच्या जाणीवा संपूर्ण त्याला दिसत आहे. एवढं खायला मिळतंय तरी ते अजून वळवळ चालूच आहे. आणि हा फक्त एका मुखाचा भाग दाखवत आहे. अशी कित्येक मुख आहेत त्याला. मग त्या मुखात काय भरलं जायचंय. बरोबर आहे ना. एका मुखाने आपल्याला समजा 2 तोंड असतील, किती खाल्लं असतं विचार करा ना. त्यामुळे हे खूप भयंकर गणित आहे. काही वेळा आमची आई लहानपणी आम्ही होतो ना तेव्हा स्वयंपाक करायची किंवा असं चालायचं. गरिबी असायची असं नाही. आणि तिला स्वयंपाक करायला लागायचा एकटीला. कारण आम्ही सगळे आमचे वडील मी मुलगा आम्ही आमचे दोघेही भाऊ म्हणजे तेही माणसंच. तिच्या उपयोगाचं कोणीच नव्हतं आमच्या घरामध्ये. लक्षात ठेवा. त्याच्यावेळी ती काही वेळा ओरडायची आमच्यावरती, तुम्ही तुमच्या अभ्यासाला जा बरं, सारखं खायला काळ आणि होईला भाग जा अभ्यास करा म्हणायची. आणि इकडे लक्ष म्हणजे काय पूर्वीपासून काही असं गरम पोळीचा वास सुटला. अजून इकडं फिरायला वगैरे जातो ना आपण, असं गरम पोळीचा पूर्ण वास आला ना अजून असं एकदम अटॅक झाल्यासारखं. काय देशपांडे बरोबर का नाही. देशपांडे बरोबर आहे ना. असं होत
बायकांना काय होत नाही हेच मला कळत नाही. त्या गरम पोळ्या करतात, कधी खातच नाही. काय काय कळत नाही मला. त्यांची कुठं जीवा लवलेच काही नाही राहिलेलं त्यांच्यामध्ये. पुरुषांनी केलं तर बायका खातील की गरम हे बरं आहे, हे बरं आहे आपलं. अहो आम्हाला बायका करतात म्हणून नाही वास येत, असं काय करताय तुम्ही? मला गंमतच करताय. कोणी केलं तरी येते. हॉटेलमध्ये सुद्धा जाताना ते शांभवीच्या तिथनं किंवा असं तिथनं गेला गरम पोळ्या गणेशी तर ते हॉटेल आहे बघा, तिथं गरम पोळ्या ते बाई स्वतः करतो. तर ते करतात, बाई करतात असं म्हणत नाही, जो कोणी करत असेल तर बायकांना तुम्ही धरू नका याच्यामध्ये. तुम्हाला का खावंसं वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. तुम्ही स्वतः त्या तव्याच्या जवळ असता, घ्यावी नाही एखादी पोळी, लावावं तूप मस्तपैकी, नवऱ्याला घालावं, आपणही घ्यावं, कोणी नाही म्हटलंय. कारण आपल्याला खावंसं वाटते याचा अर्थ दुसऱ्याला खावंसं वाटणार असणार आहे, लक्षात ठेवा. मला तर काही वेळेस आमच्याकडे ते पोळेवाले बाई येतात ना, त्यांनाही सांगावं तुम्ही खाय एखादी जाऊन, पण ते लोक इतके घाईत असतात की त्यांना तर वेळच नसतो काय, ते काम म्हणून पाहत असतात. एनिवे, सांगण्याचा हेतू माझा तो आहे, बाकी काही नाही. तसेच तुझ्या खाण्याच्या नव्हे असा कोणताच पदार्थ तुझ्या तोंडापासून सुटला नाही. अत्यंत खरमरीत भुकेचे नवल कसे आहे बघ. संपूर्ण समुद्राचा घोट घ्यावा की सगळ्या पर्वताचा एकच घास करावा, अथवा हे सर्व ब्रह्मांड असेच्या असेच दाडे खाली घालावे. अशा प्रकारे तुझं ते स्वरूप मी पाहतो आहे कृष्णा, आणि परत कृष्ण याचंही समोर ना, आणि दिसतंय स्वरूप असं. केवढं कॉन्ट्राडिक्टरी आहे बघा हे सगळं, आहे की नाही? खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे आपल्यामध्ये. तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु.